हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील पहिला धडा पाहिलेला होता. पहिल्या धड्यामध्ये आपण आपली पृथ्वी आणि सूर्यमाला याविषयी माहिती पाहिलेली होती. आता त्या धड्यामधील आपण सर्व माहिती लिहून काढलेली आहे आणि प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहून काढलेली असतील असं मी गृहीत धरते आणि तुम्ही सर्वांनी ते आपापल्या वहीत लिहून काढायचे आहेत. आता आज आपण दुसरा धडा पृथ्वीचे फिरणे हा शिकणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला पृथ्वी स्वतःभोवती फिरते किंवा पृथ्वीचं फिरणं म्हणजे काय, त्या फिरण्याला काय काय नावं आहेत हे आपण पाहणार आहोत. हा पाठ शिकताना आपल्याला एक भोवरा घ्यायचा आहे. मी चित्रात दाखवलेला आहे त्याप्रमाणे एक भोवरा घ्यायचा आणि हा भोवरा स्वतःभोवती कसा फिरतो आणि स्वतःभोवती फिरताना त्याच्या आसाभोवती कसा फिरतो हे आपण पाहणार आहोत. भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. म्हणजे वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. म्हणजे भोवरा स्वतःच्या आसाभोवती फिरतो किंवा त्याच्या मध्यबिंदूतून जी रेषा गेलेली असते त्या रेषेभोवती फिरतो आणि त्यालाच त्या भोवऱ्याचं परिवलन असे म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, इथं आपल्याला आकृतीत दाखवलेल्या आहेत रेषा, ह्या अदृश्य रेषा आहेत आणि त्या अदृश्य रेषेभोवती फिरते, त्या अदृश्य रेषेलाच काय म्हणायचं तर परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतो. म्हणजे आता आपण पाहिलं परिवलन म्हणजे काय, वस्तू स्वतःभोवती जी फिरते त्या फिरण्याला परिवलन असे म्हणतात आणि वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या अदृश्य रेषेलाच त्या वस्तूचा आपण अक्ष असे म्हणतो. मग पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय, पृथ्वी कशी फिरते हे आपण पाहूया. पृथ्वीचं परिवलन, एक पृथ्वीचा गोल घ्यायचा आणि तो कोणत्या रेषेभोवती फिरतो ते पाहायचं आणि चित्रात दाखवलेलं आहे. आपण पृथ्वीचा गोल आकृती काढलेली आहे आणि त्या आकृतीप्रमाणे आपण पाहूयात. हा पृथ्वीचा गोल आहे आणि हा पृथ्वीचा गोल कसा फिरतो तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे एक ओळंबा घेतलेला आहे. हा ओळंबा आणि ह्या ओळंब्याभोवती पृथ्वीचा गोल कसा फिरतो हे पाहणार आहोत. ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष म्हणजेच आपण पाहिलं मगाशी की मध्यबिंदू किंवा पृथ्वीचा आस की जो कललेला असतो. हे दोघं एकमेकांशी कोन तयार करतात. म्हणजे हा पृथ्वीचा आस आहे, मध्यबिंदू आहे आणि हा ओळंबा आहे. हे दोघं एकमेकांशी इथं कोन तयार करतात आणि हा आस हा नेहमी कललेला असतो. असा अक्ष कललेला स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. आपल्याला या चित्रामध्ये दोन बिंदू दाखवलेले आहेत. एन बिंदू हा आणि दुसरा आहे तो एस बिंदू, असे हे दोन बिंदू दाखवलेले आहेत. या दोन बिंदूंनाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतो. ह्या दोन बिंदूंनाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचे ध्रुवबिंदू. एन म्हणजे हा पृथ्वीचा उत्तर दिशा आहे आणि एस म्हणजे पृथ्वीचा हा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. एन पोल म्हटलं की उत्तर ध्रुव, एस पोल म्हटलं की दक्षिण ध्रुव. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर बघा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर, उत्तर आणि दक्षिण ध्रुव ह्या दोन्हींच्या मध्यावर बरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ जर काढलं तर त्या वर्तुळाचे दोन समान भाग होतात आणि या काल्पनिक रेषेलाच आपण काय म्हणतो, विषुववृत्त. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन
समान भाग होतात आणि त्या 2 समान भागाला किंवा काल्पनिक वर्तुळाला पृथ्वीचे विषुववृत्त असे म्हणतात. म्हणजे विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात. त्या दोन्ही भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. आता आपण आकृती क्रमांक 3 मध्ये आता पृथ्वीचं परिवलन पाहिलेलं आहे. पृथ्वीचे 2 बिंदू पाहिलेले आहेत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. आणि या दक्षिण ध्रुवाच्या बरोबर मध्ये आपल्याला जी काल्पनिक रेषा दिसते, त्या काल्पनिक रेषेला आपण पृथ्वीचा विषुववृत्त असं म्हणलेलं आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पृथ्वीगोलावर दिसणारा उजेड म्हणजेच दिवस, आणि जिथं पृथ्वीगोलावर जो उजेड दिसत नाही ती पाठीमागची बाजू आहे त्याला आपण रात्र म्हणतो. मग एक प्रयोग करून बघायचा आहे. या प्रयोगासाठी मी साहित्य मांडलेलं आहे. मेणबत्ती आहे. मेणबत्तीच्या बरोबर गोल अशी एक वर्तुळाकार वर्तुळ काढलेला आहे काही अंतरावर, आणि त्या बिंदूभोवती त्या बिंदूवर एका बिंदूवर इथं हा पृथ्वीचा गोल ठेवलेला आहे. आणि हा पृथ्वीचा गोल म्हणजे एका मोठ्या टेबलावर बरोबर मध्यभागी एक मेणबत्ती ठेवलेली आहे आणि मेणबत्तीभोवती आपण एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवरती हा पृथ्वीचा गोल ठेवलेला आहे. मेणबत्ती म्हणजेच सूर्य. पृथ्वीच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर पडत नाही ते आपण पाहणार आहोत. पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे पाहायचं. उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे म्हणजे वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे पाहायचं. आणि इथे दाखवलेलं आहे वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे पाहायचं. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं. घड्याळाच्या काट्याची दिशेच्या विरुद्ध बाजूने आपण फिरवणार आहात. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती सुद्धा याच दिशेने फिरते, म्हणजे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपल्याला वाटतं की पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, तर तसे नसून पृथ्वी ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग हळूहळू क्रमाक्रमाने असे ह्या मेणबत्तीसमोर उजेडात येतात आणि काही भाग उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर आपण उजेड पाहतो तिथं दिवस असतो आणि जिथं हा उजेड पडत नाही त्यालाच आपण रात्र असे म्हणतो. म्हणजे पृथ्वी गोलावरचा जो भाग मेणबत्ती म्हणजे सूर्याच्या जो समोर येईल तिथं दिवस, आणि जो भाग सूर्याच्या समोर येणार नाही त्या भागावरती अंधार असतो. मग आपण काय करायचं, आता एक लाल रंगाची टिकली घ्यायची आणि ही लाल रंगाची टिकली ह्या पृथ्वी गोलावर चिकटवायची आणि वरील जसा प्रयोग केला तसाच एक प्रयोग मेणबत्ती घेऊन करायचा. पृथ्वी गोल हा नेहमी कोणत्या दिशेने फिरवणार आपण? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, डावीकडून उजवीकडे. लाल टिकली ही पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्तावर येईल याचं आपण निरीक्षण करायचं. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो हे पाहायचे. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते तेव्हा लाल टिकलीवरती पुन्हा सूर्योदय होतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच पृथ्वीच्या एका परिवलनाचा जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो? दिवस. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी असतो त्याला आपण म्हणतो दिवस. मग एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. मग आपण कालमापनासाठी ह्या भागाची 24 तासामध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यातील प्रत्येक भागाला 1 तास असे म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण दिवस म्हणतो. म्हणजे पृथ्वी डावीकडून उजवीकडे फिरते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, त्यावेळेस 1 दिवस होतो. आणि ह्या 1 दिवसाचीच आपण विभागणी कशी केलेली आहे? 24 तास, आणि त्या 24 तासाचा प्रत्येक भाग म्हणजेच 1 तास अशी विभागणी केलेली आहे. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून आपण बाजूला सरकूयात. असे करत असताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा, म्हणजे अक्षाची दिशा आपली बदलणार नाही.
बघा इथं चौथ्या आकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग अशी तिसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं होतं. चौथ्या आकृतीमध्ये इथं हा असा लाल बिंदू दाखवलेला आहे आणि लाल बिंदू हा लाल बिंदू दाखवलेला आहे आणि हा लाल बिंदू काय करतोय, स्वतःभोवती परत पुन्हा त्याच ठिकाणी यायला, उजेडात यायसाठी त्याला 24 तास लागतात. वर्तुळावरून पुढे सरकत सरकत शेवटी जेव्हा पृथ्वी गोल सुरुवातीच्या जागी पोचतो, याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. यालाच पृथ्वीचं काय म्हणायचं, परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचा गोल हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो. याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला आपण म्हणतो वर्ष. 1 वर्ष. आणि हे 1 वर्ष असतं 365 दिवस आणि 6 तासांचं असतं. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात, 1 वर्ष. आणि हे 1 वर्ष असतं हे 365 दिवस आणि 6 तासांचं. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, परिभ्रमण. आत्ताच्या तासामध्ये आपण पृथ्वीचं फिरणं पाहिलेलं आहे. भोवरा कसा फिरतो, भोवऱ्याचा आस कसा आहे, अक्ष कशाला म्हणायचं, पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय, आणि सूर्यास्त कसे होतात, सूर्योदय कसे होतात, एक दिवस कशाला म्हणायचं, या सर्वांची आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे. मी आता फक्त आकृत्यांच्या साहाय्यानं तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही हे पुस्तकामधून वाचायचं आहे. महत्त्वाच्या ओळीला अंडरलाईन करायच्या आणि मी खाली एक स्वाध्याय टाकणार आहे. तो स्वाध्याय तुम्ही आपापल्या वहीत लिहायचा आहे. म्हणजे आपलं शिकवणं, मी फक्त पेढीचे प्रश्न तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही मात्र धड्याखालचा स्वाध्याय पूर्ण करायचं काम करणार आहात. तिथं जर तुम्हाला अडचण आली तर मला अवश्य फोन करा. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगते. पण तुमची ही वही तयार पाहिजे, लिहिलेली प्रत्येक धड्याची प्रश्नोत्तरं, तरच त्याला मी आकारिकला तुम्हाला मार्क देणार आहे. आता तुम्ही हा धडा व्यवस्थित छान वाचायचा, लक्षात ठेवायचं. मी पुढचा पाठ शिकवताना, पुढचा स्वाध्याय शिकवताना मी मागच्याची पण थोडीशी रिव्हिजन घेणार आहे. तुम्ही ते पण वाचायचं आणि लक्षात ठेवायचं. पुढचंही तुम्ही थोडंसं वाचून ठेवा. धन्यवाद.